कर्जत तालुक्यातील पाली पोटल भागात उभारण्यात येणाऱ्या टोरंट कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पावरून नवा वाद उफाळून आलाय. आता या प्रकल्पावर थेट पाणी चोरीचे गंभीर आरोप करण्यात आले. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार शेतीसाठी असलेल्या राजनाला कालव्यातील पाणी टोरंट कंपनीकडून बेकायदा उचललं जात आहे. कालव्याच्या बंधाऱ्यावर मोटार लावून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा उपसा करण्यात येत असल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे हेच पाणी प्रकल्पाच्या ड्रिलिंग कामासाठी आणि कर्मचाऱ्यांच्या वापरासाठी वापरलं जात असल्याची माहितीही समोर आली आहे. उन्हाळ्यात पेज नदी कोरडी असताना शेतीसाठी सोडण्यात येणारे कालव्याचे पाणीच कंपनीकडून वळवले जात असल्यानं शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. खासगी कंपनीला शेतीचं पाणी कोणत्या परवानगीवर दिलं असा थेट सवाल स्थानिक नागरिक आणि शेतकरी उपस्थित करतायत. दरम्यान या पाणी उपशासाठी पाटबंधारे विभागाची परवानगी घेतली आहे का याबाबतही मोठा संभ्रम निर्माण झालाय. कर्जत पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंत्रालय स्तरावरून परवानगी असल्याचं सांगितलं असलं तरी स्थानिक पातळीवर पाणीपट्टी न भरता पाणी कसं उचललं जातं यावरून विभागाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. याचबरोबर या प्रकल्पासाठी वन विभागानं तब्बल 640 हेक्टर जमीन दिल्याची चर्चा आहे. मात्र स्थानिक वन अधिकाऱ्यांकडे याची कोणतीही स्पष्ट माहिती नाही. आदिवासींच्या जमिनीवर घुसखोरी, टेंट उभारून कामगारांचे वास्तव्य आणि जंगलातील नुकसान यामुळे हा वाद आणखी तीव्र झालाय. एकीकडे आदिवासींवर कारवाई आणि दुसरीकडे मोठ्या कंपन्यांना मोकळं रान असा संतप्त सवाल आता परिसरातून विचारला जातोय. टोरंट कंपनीचा हा प्रकल्प विकासाचा मार्ग ठरणार की वादाचा केंद्रबिंदू हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. मल्हार पवार, महाराष्ट्र न्यूज 24.